नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत एक पत्रिका की जी पत्रिका एक मुलाची आई घेऊन आलेली आहे. ती आहे पत्रिका तिच्या सुनेची. तिचे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांवर आपण फोकस करणार आहोत. तिचा प्रश्न असा आहे की ही माझ्या सुनेची पत्रिका आहे आणि ह्या पत्रिकेवरून मला सांगा की तिला बाळ होईल का. मग मी म्हणालो ठीक आहे, पण यासाठी मुलाची पण पत्रिका मला पाहणं गरजेचं वाटतं. पण ती म्हणाली मुलाची पत्रिका माझ्याकडं नाही, किंवा मुलाचा काहीतरी गोंधळ झालेला आहे. म्हणजे दवाखान्यातच डिलिव्हरी झालेली आहे, परंतु ती तारीख आणि शाळेला लागलेली तारीख यामध्ये तफावत आहे. आता प्रश्न असा आहे की शाळेला लागलेली तारीख यात जर तफावत असेल तर नेमकी तारीख काय ती सांगा ना. तर त्या म्हणतात मला नेमकी ती आठवत नाही, आणि त्यावेळी डिलिव्हरीच्या वेळेला मी साधारणपणे ते लिहून ठेवावं किंवा व्यवस्थित काहीतरी त्याचं डॉक्युमेंटेशन करावं अशा अवस्थेत नव्हते. आणि डिलिव्हरी घरात झालेली आहे, त्यामुळं तिची नोंद नाही आहे पक्की आमच्याकडे, दवाखान्यात झालेली नाही आहे. त्यामुळं मी ती सांगू शकत नाही. मान्य खरे असेल मग निदान मुलीची तरी द्या म्हटल्यावर त्यांनी दिली. तर नेमका तिचा प्रश्न काय बघा. तिचा प्रश्न आहे सुनेला नको आहे बाळ, आणि मग रोज वादावादी व्हायला लागली. त्याची कारणं सांगतो. सुनेला नको आहे बाळ आणि सासूनं काढला जाळ, अशी अवस्था आहे. आता सुनेला जर बाळ हवं का नको तर तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि मग सासूला जर ते पाहिजे असेल तर ती तिच्यावर फोर्स करू शकत नाही. आणि जर तिनं फोर्स केला तर ह्यामध्ये कुणाच्या बाजूने उभं राहायचं हा बळी जातो मुलाचा. आज घरोघरी प्रॉब्लेम आहे. मुलीला तिचं स्वातंत्र्य आहे, तिला बाळ नको आहे. आणि मुलगा म्हणतो की मी धड बायकोसारखंही बोलू शकत नाही आणि आईसारखंही बोलू शकत नाही. म्हणजे खरोखरच मानसशास्त्रीय आणि कौटुंबिक नातेसंबंधांचा हा प्रश्न आहे. आता हा समजा जो प्रश्न आहे तो एकतर मानसशास्त्रीय आणि दोन म्हणजे कौटुंबिक नातेसंबंध, अशा दोन गोष्टींना विखुरणारा प्रश्न आहे. आता ह्यामध्ये ती जी आई आहे मुलाची, तिच्या काही वेदना आहेत. तिच्या वेदना म्हणजे काय, तर थोडंसं मुलाचं लग्न गडबडीत केलं, बरं ठीक आहे. तर तिच्या वेदना अशा आहेत की विवाहाला 4 वर्ष झाली, आता बाळ व्हायला पाहिजे की नाही. मी म्हणालो होय. तर ती म्हणते की मुलगी म्हणजे तिची सून काय म्हणते, माझं करिअर आणि आर्थिक नियोजन आहे. आता ह्या शब्दापुढं आपण काही बोलू शकत नाही. दुसरं असं की वैवाहिक नात्यातील तणाव हा काय आहे हा त्या दोघांनाच माहिती आहे. त्यांच्या वैवाहिक नात्यामध्ये काहीतरी तणाव आहे. मुलगा असं म्हणतो आईजवळ की तिला प्रसूतीची भीती वाटते, कारण तिच्या 1-2 मैत्रिणींच्या ज्या प्रसूती झाल्या म्हणजे बाळंतपणं, त्यामध्ये त्यांना अतोनात त्रास झाला. आणि त्या असं सांगतात की शहाणी असलीस तर बाळंतपणाच्या नादाला लागू नकोस. म्हणल्यावर हिच्या मनामध्ये त्या प्रसूतीची भीती उत्पन्न झालेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे हा जो काळ आहे कलियुगाचा, यामध्ये सिझेरियनशिवाय बाळंतपण नाही आणि व्हेंटिलेटरशिवाय मरण नाही, अशा अवस्थेला आपण आलेलो आहोत. एक काळ असा होता की सिझेरियनची गरजच नसत, 100% प्रसूती ह्या नॉर्मल प्रसूती होत असत. पण आत्ता नेमकं खरी परिस्थिती काय आहे हे आपण जाणू शकत नाही. आपण फक्त डॉक्टरवर तोंडसुख घेऊ शकतो. हे पैशासाठी फाडाफाडी करतात, 1 लाख रुपये बिल करतात अमकं. ही वस्तुस्थिती काही प्रमाणात खरी आहे, काही प्रमाणात नाही. काही प्रमाणात परिस्थिती अशी असेल की ती आटोक्यात आणता येणार नाही, त्यावेळी डॉक्टर तर काय करणार. आज मुलींना चांगलं खायला प्यायला नको आहे, चांगला व्यायाम नको आहे, सकाळी लवकर उठायला नको आहे, घरची अंग मोडून कामं नको आहेत. मग ती प्रकृती जी आहे ती नॉर्मल डिलिव्हरीला साजेशी नाही आहे. 20-20 किलो वजन आहे फक्त मुलींचं.
आणि वय वाढली म्हणून आईवडिलांनी लग्न करून केलं. मग मला सांगा, ही भीती राहणं ही साहजिक गोष्ट आहे. मग आता ह्याला पर्याय काय? मग ती काय म्हणते मुलगी, म्हणे जर माझी डिलिव्हरी झाली तर माझं स्वातंत्र्य जाईल, मला बाळासाठी तुम्हा लोकांच्या सारखं पाया पडावं लागेल आणि मला तुमच्या आज्ञेत राहावं लागेल. म्हणजे तिला स्वातंत्र्य गमावण्याची भीती आहे. काही पूर्वीचे भावनिक आघात तिच्यावर झालेले आहेत. म्हणजे तिच्या बहिणींच्या डिलिव्हऱ्या झाल्या, ही 4 नंबरची मुलगी त्यांची, तिच्या अगोदर 3 मुली आहेत, त्यांच्या डिलिव्हऱ्या झाल्या. त्यावेळेला आईवडिलांनी काय गमावलं, त्या मुलीनं काय भोगलं आणि घरात जी काय परिस्थिती होती ते बघितलं तर हिला स्वातंत्र्य गमावण्याची चिंता आहे. म्हणजे एकतर पूर्वीचे भावनिक आघात काम करतायत, त्यामुळं फोबिया तयार आहे. काही तिची स्वतःची वैयक्तिक आरोग्यविषयक कारणं पण त्याला जबाबदार आहेत. ही पण आजची खरी परिस्थिती आहे. आजच्या 90% मुलींच्या PCODच्या तक्रारी आहेत. का आल्या ह्या तक्रारी? त्याची कारणं म्हणजेच आरोग्यविषयक कारणं जबाबदार आहेत. आणि अजून एक भाग म्हणजे असं आई म्हणते की पती पत्नींमध्ये संवादाचा अभाव आहे. बाळाचं नाव काढलं की ती उठून जाते किंवा हा उठून जातो आणि तो विषयच दोघं बोलत नाहीत. दोघांना समोरासमोर बसवलं आणि समजा एखाद्या वेळा मी विषय काढला तर दोघं म्हणतात हा विषय सोडून बोला. म्हणजे त्यांच्यात संवादाचा अभाव आहे. आई म्हणते वैद्यकीय उपचार असूनही यश का मिळत नाही? म्हणजे 3 वर्ष झाल्यानंतर मूलबाळ नाही म्हणल्यानंतर मुलीच्या आईनं पण आणि मुलाच्या आईनं पण त्या मुलीला काही डॉक्टरांच्याकडे नेलं तपासण्यासाठी. त्यांच्याकडून ट्रीटमेंट चालू आहे, सगळं आहे. मग एक डॉक्टर तर म्हणले की मुलाची पण आपण तपासणी करू. त्यावेळेला मात्र त्या मुलाच्या आईनं त्याला नकार दिला. वैद्यकीय उपचार असूनही यश मिळत नाही याचं कारण असं की मुलामध्ये सुद्धा काही दोष असू शकतो, पण आई मानायला तयार नाही आहे. मुलगी म्हणते तुमच्या मुलातच मोठा दोष आहे. आता असं म्हणल्यानंतर मुलगी म्हणजे सून ही नवऱ्यावरती आरोप करते, म्हणून त्या सासूचा जळफळाट होतोय. म्हणून तिनं जाळ काढला की दोष तुझ्यात असतो, माझ्या मुलात काय असू शकत नाही. आता ही इतकं धाडसाचं विधान आई करू शकते कसं काय? अवघड आहे. मग आता त्यांच्यापुढं प्रश्न असा राहिला की काय करावे? तर तुम्ही कुंडली बघून तुमची कुंडली काय सांगते हे मला सांगा. आमचं औषध पाणी झालं, दवाखाना झाला, काउन्सिलिंग झालं, तुमचं काय मत आहे? असं म्हटल्यानंतर मी साधारणपणे आमच्या पद्धतीप्रमाणे त्याची कुंडली काढायचा प्रयत्न केला. त्या मुलीची कुंडली जी आहे ती आपल्यासमोर इथं मांडलेली आहे. बघा, ती मुलगी पुण्याची आहे. जन्म पुण्यात कुठेतरी आउटसाईडला झालेला असेल. 13/7/2001 जन्म आहे तिचा. शुक्रवार सकाळी 10:22 पुणे, शुक्रवारचा जन्म आहे. तिची मीन रास येते, रेवती नक्षत्राचा 2रा चरण. मुलगी आहे अतिगंड योगावरती. म्हणजे थोडंसं आपण ज्याला म्हणतो की ॲब्सेंट माइंडेडनेस, एखादी गोष्ट पटकिनी अवलोकन होईल किंवा समजेल अशी परिस्थिती नसते. काही वेळेला समजते, काही वेळेला 2-3 वेळा समजावून सांगावं लागतं आणि मग कळते. अशा प्रकारचं थोडंसं व्यक्तिमत्व आहे. आता रेवती हे शेवटचं नक्षत्र आहे, त्यामुळं असं म्हणतात ज्योतिषी की ह्या लोकांचा स्वभाव हा टोकाचा, म्हणजे टोकाची भूमिका घ्यायचा असतो. म्हणून बाळाचं नाव काढलं की काहीतरी बोलेल ते उठून जाते. म्हणजे मला तो विषय नको आहे, टोकाची भूमिका झाली, नाहीतर मी थांबणार नाही. मग आता अजून एक प्रकार आपण बघतो, तो म्हणजे काय की ह्यांचं लग्न कुठलं आहे? तर हे सिंह लग्न आहे, पूर्वा नक्षत्र 4था चरण. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल, एक ज्योतिषी म्हणून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? बघा, त्यांची रास आहे मीन, ती आहे विप्रवर्णी आणि जलतत्वाची. आणि रेवती नक्षत्र हे टोकाचं नक्षत्र. म्हणजे रास आहे जलतत्वाची आणि शेवटी विप्रवर्णी, शेवटी म्हणजे शेवटचं टोक. आणि लग्न जे आहे ते आहे क्षत्रियवर्णी आणि अग्नितत्वाचं. बघा, हा विचार करा. ह्या पत्रिका ह्या अपवादाने फार अवघड असतात पाहायला. कारण एकाच वेळी शरीर आणि मन असं आपण दोन्ही गोष्टी विचार करतो. रास मनाचा विचार करत असते आणि लग्न शरीराचा विचार करत असतं, कारण ते रवीवरून आलंय. आता मला सांगा,
राशीप्रमाणे जर बघितलं तर ही जलतत्वाची पत्रिका आहे आणि लग्नाप्रमाणे बघितलं तर अग्नितत्वाची आहे. मग रास आणि लग्न हे दोन्ही गोष्टी जर आपण बघितल्या तर एकाच वेळी पाणी आणि अग्नी एका जागी ठेवणं शक्य आहे का? नाही, अवघड आहे, फार अवघड आहे. मग ह्या दोन गोष्टी जर एका जागी बसू शकत नसतील किंवा राहू शकत नसतील तर त्या कशा ठेवायच्या? म्हणजे त्या व्यक्तीला पण ते अवघड आहे आणि आपल्याला पण अवघड आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी अवघड आहेत. पाणी आणि अग्नी एका जागी ठेवू शकत नाही. एकतर पाणी कमी होईल आणि अग्नी वाढेल किंवा अग्नी कमी होईल आणि पाणी वाढेल. दोन्ही वेगवेगळ्या तऱ्हेचा प्रकार आहे. आता ह्या लग्नपत्रिकेचा आपण बघितला तर ह्यात काही दोष म्हणजे काय? ते रेवती नक्षत्राची जनन शांती केली जाते. काही वेळेला हे अतिगंड योग आहे त्याची शांती केली जाते. मी त्यांना म्हणलं तर ते म्हणले की आम्ही असलं काही केलेलं नाही. मुलीच्या आईनं पण हे काही केलेलं नाही कारण त्यांना पटत. ठीक आहे, म्हणजे मी सल्ला दिला रेवती नक्षत्राची शांती करायला हवी, तो दोष वाटतो मला. अतिगंड योगाची शांती करायला हवी, तो दोष वाटतो मला. तर त्या म्हणाल्या की ह्या मुलीचं लग्न जरासं होत नव्हतं आणि आमचं स्थळ आल्यानंतर त्यांनी इतकी गडबड केली की मंगळवारी पत्रिका आली आणि पुढच्या मंगळवारी लग्न झालं. इतकी गडबड का केली? तर पत्रिकेत इथं तुम्हाला मंगळ दिसेल चतुर्थ स्थानात, त्यामुळं लग्नकुंडलीला इथं कोपऱ्यात मंगळ असा शब्द असतो. त्यामुळं पत्रिका मंगळाची आहे आणि कुणं जमवलं का नाही माहीत नाही. आणि मुलाला एवढी मुलगी पसंत पडली की मुलगा म्हणला मला काहीच बघायचं नाही, आमची पत्रिका आम्ही जन्मलग्न कुंडली देणार नाही आणि काही नाही. बायोडाटा नुसता दिला, त्यांनी बघितला, बरं आहे म्हणले आणि लग्न ठरलं. पत्रिका पाहिली नाही, किती गुण जमतात पाहिलं नाही, साधारण पत्रिकेत काय दोष आहेत का बघितले नाही, काहीच पाहिलं नाही आणि मग हे लग्न झालं. मग आता 4 वर्षानंतर पुन्हा ज्योतिषाकडे यायची वेळ आली की आता ह्यात काय दोष आहेत का बघा. मग आता आपल्याला प्रश्न आला की आपण हे काय बघायचं? आता आपल्याला काय बघावं लागेल? बघा, आज ज्या वेळेला आपण कुंडली बघितली त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट ज्योतिषी म्हणून तुमच्या लक्षात यायला हवी. म्हणजे काय? तर आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे? आपल्याला विचारलं की ह्या मुलीला बाळ होत नाही. आता प्रश्न मुलीचा आहे का मुलाचा आहे? तपासण्याच्या अंती काय झालं हा आपला प्रश्न नाही, ज्योतिषांचा तो प्रश्न नव्हे. आपल्याला पत्रिकेत काय शोधता येतं का आपण हे बघणार आहोत. मग आपण ठरवायचं की ह्या पत्रिकेत काय काय बघायचं. मी इथं अंक लिहिले. 1 प्रथम स्थान बघायला हवं, स्वभाव कसा आहे. 5 पंचम स्थान बघायला हवं, संततीची अवस्था काय. 7 सप्तम स्थान बघायला हवं, वैवाहिक सौख्य किती प्रमाणात आहे. 8 अष्टम स्थान बघायला हवं की ह्यांच्यात काही दोष वाटतो काय. आणि साधारणपणे 11वं स्थान बघायला हवं म्हणजे एकादश स्थान की ज्यामध्ये साधारणपणे ह्यांना लाभ कोणते आहेत. लाभच नसतील किंवा लाभस्थानामध्ये एखादा अनिष्ट ग्रह असेल तरीसुद्धा किंवा अनिष्ट ग्रहाची त्याच्यावर दृष्टी असेल तरीसुद्धा सगळी परिस्थिती ओके असून सुद्धा लाभ मिळत नाही अशी परिस्थिती होऊ शकते. आपण एक एक विचार करत जाऊया. आपल्याला प्रथम स्थान बघायचं म्हणजे सिंह लग्नाची कुंडली आहे आणि मीन राशीची मुलगी आहे, म्हणजे हिचा स्वभाव कसा असावा असा आपण विचार करणार. साधारण ह्या मुलीचा स्वभाव कसा असावा म्हणजे आपण बघत आहोत तो प्रश्न असा आहे, सोनेला नको आहे बाळ आणि सासूने काढला जाळ. आता हा जाळ रोज निघत असेल तर घरातले नातेसंबंध याच्यामध्ये शक्यता गोडवा राहत नाही. सासू सुनेमध्ये गोडवा राहत नाही. सासरा काय बोलत नाही म्हणून तो वाईट ठरतो. मुलगा काय बोलत नाही त्यामुळे ते ताटाखालचं मांजर ठरतं. मग आई आणि सून ह्या दोघींच्यामध्ये वाद जर झाला तर त्या मुलीच्या आईला सुद्धा ह्यांच्यात यायचं आणि बांधायचं किंवा काय मिटवायचा प्रश्न अवघड जातं. तिला पण ही आई हिची आई म्हणजे मुलाची आई तिला पण काहीतरी बोलत असेल, तिनंच सांगितलं असेल, तिनं शिकवलं असेल गैरसमजातून. प्रत्यक्षात तशी परिस्थिती असेलच असं नाही आहे. पण सुनेला नको आहे बाळ, आता हा सुनेचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण सासूनं का काढला जाळ तर तिला ते पाहिजे. मग आता पण तिच्या हातात नाही आहे. मुलगा ऐकत नाही, नवरा काय बोलत नाही, सून माझा ऐकत नाही, म्हणजे तिला ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मुठीत पाहिजेत पण त्या मुठीत राहत नाहीत. त्यामुळं तिनं जाळ काढायची सुरुवात केलेली आहे. आता आपण बघूया की या पत्रिकेमध्ये साधारणपणे आपल्याला काय काय बघायचं आहे. बघा, मी ह्यांना सल्ला काय देईन,
तर त्या सल्ल्यामध्ये प्रथमतः पत्रिकेचा आपण अभ्यास करत राहायचा आणि मग आपण एक एक सल्ला द्यायचा. आता बघायचं, मीन रास रेवती नक्षत्र, ह्या स्वभाव कसा असावा या मुलीचा, असा आपण विचार करूया. बघा, रेवती नक्षत्राची नाडी अंत्य, म्हणजे हिची प्रकृती पित्त प्रकृती आहे, पण विप्रवर्णाची आहे. विप्रवर्णाची म्हणजे काय, हे लोक शिकवण्याचं काम करणारे, चिंतन मनन संशोधन करू शकणारे, मेंदूची काळजी घेणारे, कष्ट करणार नाहीत. या सगळ्या व्यक्तीत सकारात्मक विचार करण्याची आणि समोर येईल त्याला तोंड देण्याची समर्थपणे क्षमता या जलतत्वामध्ये असते. मग ही जलतत्वाची रास आहे, हिचं वैशिष्ट्य आहे, ही कोणत्याही कळपात राहील पण त्यात मिसळून राहील. हे माझंच खरं असं कधी म्हणणार नाही. मग इथं सासूला तिचा विरोध आहे का, नाही. तिचा विरोध आहे, माझं स्वातंत्र्य मला उपभोगी द्या. तुम्हाला बाळ पाहिजे बरोबर आहे, पण मला नको. मला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा मी त्याला जन्म देईन. तुम्ही मला फोर्स करू शकत नाही. आणि तिचं मत बरोबर आहे. पण सासू म्हणते, अगं तुला कधी वाटेल तोपर्यंत आम्ही जिवंत राहिलो पाहिजे ना, आम्हाला आत्ता त्याची गरज वाटते. पण ही म्हणते मला वाटत नाही. आता हा प्रश्न फार अवघड आहे, कारण कुणाच्या बाजून आपण उभं राहायचं, तर आपण कुणाच्याच बाजून उभं राहू शकत नाही, कारण स्वातंत्र्य दोघींना पण आहे. मग हा प्रश्न कायद्यानं सुटणारा नव्हे, हा प्रश्न तडजोडीनं सुटणारा आणि साधारणपणे वैचारिक क्षमता विचारात घेऊन गरज कोणती वाटते, एक पाऊल मागं कोणी घ्यायचं, यातून सुटणारा प्रश्न आहे. त्यामुळे ह्याला मानसशास्त्रीय प्रश्न असं आपण म्हणतो. ह्याच्यात कायदा अडवा येऊ शकत नाही. आता प्रश्न असा आहे की हे नक्षत्र हे तिर्यंकमुखी नक्षत्र आहे, म्हणजे समोर बघणारं नक्षत्र आहे. हे म्हणजे काय, नाकासमोर पाहून चालणारी माणसं या नक्षत्राची असतात. मला जे योग्य वाटते ते मी करते, मला पुढचं काय माहीत नाही, 10 वर्ष तुम्ही जगणार आहे का नाही माहीत नाही, 10 दिवस जगणार आहे का नाही मला माहीत नाही, मला आत्ता योग्य काय वाटतं ते मी करते, असं म्हणणारी ती मुलगी. त्यामुळं ती तिर्यंकमुखी आहे आणि तिची दृष्टी अंध आहे. अंध म्हणजे काय, कोणत्याही कामामध्ये हे लोक चिकित्सा न करता फारसा घाईगडबडीत निर्णय घेतात आणि नंतर त्याची फळं बघतात. हा मेंढा कळपाबरोबर राहण्याला प्राधान्य देणार आहे. कळपाबरोबर राहायचं, डोक्याला ताप करून घ्यायचा नाही. त्यामुळं रेवती नक्षत्रामध्ये ही कळपाबरोबर म्हणजे काय, मग तिच्या 4 मैत्रिणी असतील, बहिणी असतील, त्यांच्याबरोबर राहायचं. ते म्हणतात ते बरोबर आहे, आपल्याला त्रास करून घ्यायचा नाही, या स्वरूपाची तिची मानसिकता आहे हे रेवती नक्षत्रामुळे. परंतु हे आपण बघितलं ते सिंह लग्न आहे. आता हे सिंह लग्न एक क्षत्रिय वर्णाचं आहे. आता प्रश्न असा येतो की शरीर आणि मन याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की तफावत पडते खूप. एखाद्या गोष्टीला शरीर हो म्हणतं आणि दुसऱ्या गोष्टीला मन नको म्हणत असतं. त्यावेळी मग विजय कोणाचा होतो, तर ज्या बैलाला आपण जास्त खायला घालतो त्याचा. म्हणजे बघा, एखादी गोष्ट करायची, एखादा चांगला अधिकारी आहे, त्याला 1 लाख रुपये पगार आहे आणि एखादा माणूस एक चुकीचं काम करायसाठी त्याला 10,000 रुपये द्यायला लागला आहे. मन काय म्हणतं, आपल्याला पैसे आहेत ना, भरपूर पगार आहे ना, आपल्याला चांगल्या कामासाठी आणलं ना, करू नये ना, करू नये हे काम, भार नाही म्हणून सांगावं, मन सांगत असतं. पण शरीर काय म्हणतं, त्याला काय होते, घेऊया की, तेवढ्यानं कुठं भागणार आहे, तेव्हा द्यायला लागला आहे, आपण काय मागायला गेलतो काय, त्याला घ्यायचं, दुसरं मन सांगत असतं. आणि मग त्यात विजय त्याचा होतो आणि हा ते काम चुकीचं करतो. पहिल्या मनाला वेदना होतात, तो म्हणतं मी सांगत होतो नको, आणि पुढे काहीतरी झालं आणि हा कशात सापडला आणि बदनामी झाली. पहिलं मन त्याचं खायला लागतं, मी तुला नको म्हणलो होतो. दुसरं मन म्हणजेच शरीर म्हणतं की मला गरज होती, मला माहीत नाही असं होईल म्हणून मी केलं गेलं. आणि मग बऱ्याच वेळेला दुसरं मन म्हणजे शरीर, त्याची खाज वेगळी असते. पहिल्या मनाचं ते ऐकलं नाही म्हणून त्यानं ते काय ते आता निस्तरायचं. आणि मग ह्या 2 मनामध्ये आपल्या द्वंद्व तयार होतं आणि मग त्यामध्ये फार मोठं अंतर पडतं. एक मन म्हणत असतं एखादी गोष्ट अजिबात करायची नाही, दुसरं मन म्हणतं करायचीच. आणि हेच महाभारत. व्यासानी ह्या सगळ्या मानसशास्त्रीय विचारांना आपापली मनं आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास करून ते लिहिलेलं आहे. त्या आपल्या सगळ्या व्यक्तिरेखा आपल्या मनामध्ये आहेत. म्हणून आपलं मन हे आपल्याला काय सांगतं हे योग्य सल्ला प्रत्येक वेळी घ्यायचा, आणि तो जर घेतला नाही तर तुम्ही अडचणीत येणार. आता सिंहरास पूर्वा फाल्गुनी नक्षत्र, ह्या पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचं कसं आहे, हे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे ह्याची नाडीमध्ये आहे, म्हणजे हे पण वात प्रकृतीचं आहे. रेवती नक्षत्र पण वात प्रकृतीचं आहे, लक्षात घ्या. पण हे क्षत्रिय वर्णाचं आहे, म्हणजे ह्याला काय पाहिजे, हे सुखी जगणार आहे.
वेळेवर भोजन झोप मिळाली तर यांना परवा नसते, नाही मिळाली तरीसुद्धा, पण ठरवलेलं काम पूर्ण करण्याकडे यांचा कटाक्ष आहे. म्हणजे हे लोक जे आहेत ते घड्याळाला बांधले गेलेले आहेत. जे रक्षण करू शकतात, त्यांच्यात भरपूर ताकद आहे, असे लोक म्हणजे या प्रकारात मोडतात क्षत्रिय वर्णामध्ये. म्हणून हे कामाला प्राधान्य देतील, 4 पैसे मिळतात त्या गोष्टींना प्राधान्य देतील. ती मुलं बाळं, घर संसार यामध्ये फारसा इंटरेस्ट दुय्यम स्वरूपाचा असतो. मागणी तत्वाची रास आहे, म्हणजे जास्त लवकर तापणारी, विचार करून सुद्धा लवकर तापणारी आणि म्हणजे झटकीने एखादं उत्तर देणारी, फार विचार न करता. पण ही अधोमुखी आहे, म्हणजे प्रत्येक वेळी मागचं काय घडलं त्या गोष्टीचा विचार करते. म्हणून आपण म्हणलो की हिच्या बहिणींचं, हिच्या मैत्रिणींचं जे झालं त्याचा हिच्यावर मनावर आघात झालेला आहे. म्हणून हे अधोमुखी नक्षत्र आहे. ह्या मागच्यांचा सगळा विचार करून माझं पण तसंच होईल, मला पण तेच दिवस भोगावे लागतील, म्हणून मी ते करणार नाही. पण दृष्टी सुलोचनी आहे नक्षत्राची. म्हणजे काय, ह्या व्यक्तींमध्ये शिस्त आणि राग यांचा भरपूर साठ आहे. पण क्षत्रिय वर्णामुळं तोंडानं बोलण्यापेक्षा ह्यांना हातानं बोलणं म्हणजे कृतीनं बोलणं जास्त वाटतं. मग हे काय हाणामारी, धमकी, वारंवार असं बोलणे, हे स्पष्ट बोलतात. आणि मग ह्यांना काय होतं, कोणाची भाडभीड असत नाही. त्यामुळं सुलोचनी दृष्टी असून सुद्धा दक्ष राहण्याला आवडतं. कोणाकडून फसणे, यशस्वी होणे या बाबतीत नाही. पण काही का म्हणेना, सासू काय तो सासरा काय तो नवरा काय, मला जे हवं ते मी करणार, ही प्रवृत्ती असल्यामुळे तिच्या पुढं कोणाचं काय चालत नाही. आता ह्या जर गोष्टी असतील तर त्यांच्या वेदना काय, 4 वर्षे मूल नाही, आम्ही काय करायचं, सगळं गाव आम्हाला विचारतंय आजी कधी होणार. आता हा प्रश्न विचित्र भयंकर आहे. मग ती तर म्हणते माझं करिअर आणि नियोजन आहे, माझ्या वैवाहिक नात्यामध्ये तणाव आहे थोडासा, मला प्रसूतीची भीती वाटते, मला स्वातंत्र्य गमावण्याची चिंता आहे, मला पूर्वीच्या माझ्यावर भावनिक आघात झालेले आहेत, माझ्या आरोग्यविषयक काही कारणं आहेत, आमच्या पतीपत्नीमध्ये संवादाचा थोडासा अभाव आहे आणि वैद्यकीय उपचारांचा विचार करता मुलाचा तुम्ही तपासणीसाठी अजिबात उपयोगच करायचा नाही म्हणता. म्हटल्यानंतर माझ्याच एकटीचं सगळीकडं काय करणार, दमन का करणार तुम्ही, मुलाची पण करू द्या. ते नाही म्हणते. मग तिचा विरोध त्याला आहे की तू मुलाला थोडी प्रोटेक्ट करून मला सगळ्या डॉक्टरांकडे फिरवत राहतेस, हे तुझं वर्तन बरोबर मला वाटत नाही, असं तिचं म्हणणं आहे. मग आपण आता पत्रिका बघणार आहोत. पत्रिकेमध्ये पहिला प्रश्न असतो, 5वा प्रश्न आपण 5 नंबरच्या घराबद्दल आपण विचार केला, ते म्हणजे काय, तर ह्यामध्ये केतू आहे. केतू म्हणजे काय, संततीला कारक असणारा ग्रह. म्हणजे तुमच्या घराण्याचं जर समजा नावलौकिक करायचं असेल, ज्याला आपण म्हणतो की साधारणपणे कुलाची अभिवृद्धी करायची असेल तर ती केतूमुळे होते. आणि हा केतू गुरुच्या राशीमध्ये आहे, गुरुच्या राशीमध्ये आहे. मग गुरुला विचारलं जर केतू जो आहे तो काय तुझा, तर तो म्हणतो माझा शत्रू आहे. परिणामी असा होणार आहे की केतू जर पंचमात असेल तर संततीचे प्रॉब्लेम येतात. का, तर ह्याच्यावर ह्या गुरुची वक्री, हा गुरु दृष्टिकोन दिसतोय तुम्हाला, ह्या शत्रू घरात आहे, याची वक्र दृष्टी याच्यावर पूर्ण सप्तम दृष्टी 1 2 3 4 5 6 7 सप्तम दृष्टी असल्यामुळे संततीचे प्रॉब्लेम येणारच. का, तर गुरु नुसता नाही आहे, गुरु राहू युती आहे. हिची जी मैत्री आहे ती चांगल्या लोकांशी नाही आहे, जे काहीला सल्ला देतात त्यांची मानसिकता चांगली नाही आहे, त्याला चांडाळ योग म्हटलं जातं. आणि मग गुरु राहू युतीचा जर पूर्ण परिणाम केतूवर असेल तर ते सांगतात संतती तू नकोच म्हणून सांग, आणि मग हिलाही ते पटतं. ही साधी बाब त्याच्यामध्ये दिसते. त्यामुळे पंचम स्थान सांगतं की ही लोकांचं ऐकते आणि लोकांचा हिच्यावरती पगडा जास्त आहे. आता प्रश्न येतो की सप्तम स्थानातला जो शनी आहे तो शुक्र आणि शनी युती हे कर्मस्थानामध्ये. मग सप्तम स्थानातला जो शनी आहे तो कर्मस्थानाला गेला असेल तर ह्या सप्तम स्थानामध्ये आपण बघतो की विवाह आणि वैवाहिक सौख्य. शनी जेव्हा इथे येतो तेव्हा वैवाहिक सौख्य उत्तम आहे, आनंद आहे. सप्तम स्थानामध्ये जर शनी असेल तर वैवाहिक शनी आनंद देतो, हा उत्तम आनंद आहे तिला. परंतु शुक्र जर असेल वृषभ राशीतला स्वतःचा, तर तो साधारणपणे तुम्हाला काय देतो, तर वाणी तुमची जी आहे ती खराब देतो. कर्मस्थानात असेल म्हणजे व्यवहार बघते ते, कर्मस्थानात शुक्र आहे, व्यवहार, मला मूल झालं तर ते मूल होऊ दे, पण ते जर कोणी सांभाळायचं म्हणून माझ्याकडनं पैसे घेत असेल, सारखं आम्ही तुझ्या पोराला सांभाळतो म्हणून माझ्यावर पावशेर ठेवत असेल, तुझं तू पोर सांभाळबाई म्हणल्यानंतर मला माझं काम सोडून बसावं लागेल, त्याला दुसरा वाली असणार नाही आणि मग माझी फरफट होईल, हा व्यावहारिक विचार करणारा शुक्र हा त्रासदायक आहे.
म्हणून तिला ते नको आहे. सप्तम स्थानाचा हा सगळ्यात मोठा गोचीचा भाग दिसतो. मग अष्टम स्थानाकडे येतो. चंद्र हा मीन राशीमध्ये आहे. मग मीन राशीचा गुरु बघितला आणि गुरुला विचारलं तर गुरु म्हणतो चंद्र माझा मित्र आहे. म्हणजे अष्टम स्थानामध्ये जेव्हा जेव्हा चंद्र येतो, अष्टम स्थान भीतीचं स्थान, मृत्यूचं स्थान, आपण ज्याला म्हणतो की एखाद्या वेळी पुढं काहीतरी अनिष्ट घडणार असेल तर त्या गोष्टी सांगणारं स्थान म्हणजे अष्टम स्थान. मग जेव्हा इथं चंद्र येतो तेव्हा मनाला सतत पुढे भावी आयुष्यामध्ये चांगलं काय घडेल याबद्दल स्वप्न पडत नाही. वाईट काय घडेल, माझ्याबद्दल वाईट काय होईल, ही लोक माझ्याबद्दल वाईट कशी वागतील आणि माझ्या करिअरमध्ये अडचणी कशा आणतील आणि मला मुद्दाम चिंबवलं कसं जाईल, असा विचार सुचतो. आणि तो सुचल्यानंतर आपल्याला त्यांच्याशी आपलं वागणं आहे जे आकसून यायला जातं. म्हणून चंद्र अष्टमात आला की व्यक्तीच्या विचार करण्याची क्षमता ज्याला म्हणतो ती मनोविकृत होत जाते. तो चुकीचा विचार जास्त करतो आणि त्याच्या वागण्यामध्ये बदल होतो. त्यामुळे हा अष्टम स्थानातला चंद्र हा अडचणीचा आहे. आता प्रश्न येतो की 11वं एकादश स्थान. आणि मग मी एकादशी स्थानाकडे जातो तेव्हा बुध, राहू, गुरु आणि रवी. आता इथं राहू आणि गुरु आहे, पण राहू उच्चीचा आहे आणि गुरु शत्रुघरात आहे. गुरु शत्रुघरात असेल तर तुम्हाला मार्गदर्शन जे मिळत असतं ते चांगलं असत नाही, चुकीचं मार्गदर्शन जास्त मिळतं. त्यामुळं आपला विचार त्याच बाजूला झुकतो आणि ते म्हणतात ते बरोबर वाटायला लागतं आणि मग आपले निर्णय आपण बदलतो. त्यानंतरचा प्रश्न आहे तो राहू इथं असेल तर राहू म्हणजे बाहुबल, म्हणजे तुमच्या अंगात क्षमता भरपूर आहे, तुमच्या अंगामध्ये इम्युनिटी भरपूर आहे, तुम्ही त्याचा वापर कशासाठी करता. आणि मग ती जर भरपूर इम्युनिटी, भरपूर उत्साह हा सगळा ती जर व्यवसायासाठी देत असेल, म्हणजे तिच्या करिअरसाठी देत असेल, तर ती आत्ता शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे, काही प्रश्न नाही. म्हणजे आपलं काम करायला देखील, वैवाहिक सौख्याला देखील, त्या मुलाला म्हणजे त्या तिच्या नवऱ्याला देखील ती चांगला वेळ देत असेल, त्यालाही वैवाहिक सौख्य उत्तम देत असेल, शारीरिकदृष्ट्या तिच्यामध्ये काही दोष असतो असं मला वाटत नाही. म्हणजे हिच्यात काहीच वैद्यकीय उपचार द्यायची गरज वाटत नाही. वैद्यकीय उपचाराची गरज असेल तर मुलाला, परंतु मुलाची तपासणी करायला तिच्या आईचाच नकार आहे. आता असं असेल तर आपण तिच्या आईला काय सांगू शकत नाही. ती मुलाला म्हणते अजिबात नाही, तुझी तपासणी करायची नाही. मग असं जर झालं तर मुलगा आईच्या काय आहे, त्याला काय म्हणतो पदराखाली आहे. मग तो जर मातृमुखी असेल तर आई म्हणते ते बरोबर आहे, तर मग ही म्हणते आई म्हणते ते बरोबर आहे ना, मग मला मुलाबद्दल जास्त शब्द विचारायचा नाही. मग ह्यांच्यामध्ये काय झालं, संवाद कमी होत चालला आणि तो आईच्या बाजूनं बोलतो आहे म्हटल्यानंतर हिला वाटतं की तो आपल्या शत्रुत्वात आहे आणि मग प्रश्न तयार होतात की वैवाहिक सुखामध्ये काय होतं, दरी निर्माण होते. हा सगळ्या घरोघरचा प्रश्न आहे. मग इथं विचार करण्याची क्षमता मुलामध्ये असायला हवी, परंतु ती नसते, कारण हा लहानपणीपासूनच्या संस्काराचा प्रश्न असतो. आणि मग काय बरोबर काय चूक हे विचार करण्याची क्षमता नसते. आईने डोळे जरी वटारले तरी हा आईच्या बाजूने जातो. मग बायकोचं बरोबर असेल तरीसुद्धा अशी मुलं आहेत, त्यांचे खूप प्रॉब्लेम आहेत, कारण लहानपणापासून त्यांना विचार करायला सवयच दिलेली नाही आहे. मग आता इतकं मोठं झाल्यानंतर 30-32 वर्षाचं सुद्धा त्यांना सवय नाही आहे. मग माझ्या मते मी कुंडलीत त्यांना काय सांगणार, मी त्यांना सांगितलं, एक ते म्हणजे रेवती नक्षत्राची शांती करा, 2 गंडयोगाची शांती करा, 3 गुरु राहू युती याची शांती करा, 4 त्यांच्या डोक्यामध्ये आहे की तिला मंगळ आहे आणि त्या मंगळाची कुंडली म्हणून आमच्या मुलगाळ्यात मुंगली मारली म्हणून आम्हाला भीती वाटते, मंगळामुळं आम्हाला मुलं होईनात, असं आम्ही 2-4 ज्योतिषांच्याकडे जाऊन आलो. माझं त्यांना स्पष्ट मत आहे की वृश्चिक राशीचं स्वतःच्या राशीतला मंगळ समोर असताना सुद्धा ह्या मंगळावर तुम्ही मंगळ दोष आहे असा जर आरोप करत असाल तर अवघड आहे. कारण पत्रिकेत जर आपण विचार केला म्हणजे पंचांगाचा, तर पंचांगातल्या कुठल्याही भागांचा आपण विचार करत असताना शक्यतो हा मंगळ जातोय अशी परिस्थिती नाही आहे. दाते पंचांगातल्या पान नंबर 11 नुसार आपण सगळा जरी अभ्यास केला तरी सुद्धा विचार करत असताना असं लक्षात की प्रथमात मेषेचा, चतुर्थात वृश्चिकेचा, म्हणजे 2 नंबरला चतुर्थात वृश्चिकेचा मंगळ निर्दोष सांगितलंय. पण चतुर्थामध्ये वृश्चिक राशीचा मंगळ असेल तर इथं पंचांगानं म्हणजे त्या कॉम्प्युटरनं मंगळ असं लिहून दिले. आता कॉम्प्युटरची बुद्धी तेवढीच आहे, म्हणजे विचार आपण त्याला करायचा नाही, त्याला सॉफ्टवेअरला आपण काय दिलेलं आहे, ऑर्डर दिली, परंतु हा मंगळ दोष नाही 102%.
हे त्यांना सांगितल्यावर सुद्धा त्यांना पटेना. 4 जणांनी सांगितलं तिला मंगळ आहे म्हणून तर त्याने गडबड केली, आमच्या गळ्यात मुलगी मारली, असा त्यांचा समज आहे. त्यामुळं मग आता इथं काय काय आहे, त्यांच्या मनात मंगळाबद्दलची भीती आहे. यात गुरु शत्रू घरात आहे, त्यामुळे ही चुकीच लोकांचं चुकीचं ऐकते. सप्तमात हर्षाला आहे, त्यामुळं अचानक हो म्हणते, सगळं तयार होते आणि अचानकच ती पुन्हा बिघडते. मग असं का व्हावं, तर त्या हर्षांचे परिणाम असे आहेत. अष्टमात चंद्र आहे, तिची मानसिक स्थिती ही साधारणपणे खालावत जाते. आणि पंचमात हा केतू उच्चीचा आहे, परंतु पंचमात जर केतू आला तर संततीला अडचणी येतात. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण विचारात घेतल्यास ही पत्रिका चांगली आहे. परंतु सुनेला जर बाळ नको असेल तर सासूनं जाळ काढणं किती योग्य आहे का नाही, तर माझं मत आहे की योग्य नाही. सासूला जी संतती हवी असेल तर तिनं जाळ काढण्यापेक्षा ह्या गोष्टी तिला पटवून द्याव्यात. योग्य काय अयोग्य काय, योग्य वयात तुझं डिलिव्हरी होणं किंवा मुलं होणं हे योग्य आहे, खूप उशीर झाल्यावर नाही. पण तू आईच्या भूमिकेतून सांगतेस का सासूच्या? जर तिच्या अंगातला सासूपणात जात नसेल तर ही ऐकणार नाही. ती तिची सून जर असेल तर ती तिला सासू म्हणून बघणार असेल तर हा प्रश्न सुटणार नाही. कितीही जाळ काढला तर त्या जाळामध्ये हा प्रश्न जळणार नाही. त्यामुळं आईनं म्हणजे त्या मुलीच्या त्या सासूनं सुद्धा समजुतीनं विचार करायला पाहिजे. आणि ह्यातून योग्य मार्ग फक्त मुलगा काढू शकतो. पण तो जर अबोल असेल आणि तो जर बोलत नसेल तर ही झुंज अशीच राहणार आहे दोघींची आणि हा तमाशा बघत राहणार आहे. ह्यात एकच मार्ग आहे, तो मुलगा शहाणा होणं आणि त्यानं ह्यातून योग्य मार्ग काढून ह्या दोन्ही मार्गांचा वापर करून आईलाही समजावून सांगणं आणि हिलाही समजावून सांगणं, त्यातनं बाळ होणं किती योग्य आहे आणि त्याची आई निगा घेईल याची गॅरंटी तिला देणं हा एकमेव मार्ग शिल्लक आहे. तो मार्ग होईल अशी मी त्यांना प्रार्थना करतो. आणि असंच होईल असं आपण त्यांना सांगितलं तर त्या भीतीनं त्या म्हणल्या की ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं व्हावं अशी मी प्रार्थना करून ती शांती करते. आणि ती शांती त्यांनी केली असेल तर त्या गोष्टी घडतील. आपल्याकडे असा काय प्रश्न असेल तर आपण आपल्या पद्धतीनं विचार करू शकता. माझं मत आहे त्यांनी जर ती शांती केली तर तिच्यामध्ये मानसिक बदल होईल आणि निश्चितपणे हा प्रश्न सुटेल. एवढंच.